दिस इज माय जन्म प्लेस. आर्यनची मिरची, आर्यनची हा वाला ना, छोटा आर्यनची मिरची. हे झालं गेलं परत कर बोलते. तर आम्ही या लोकेशनवर एक दिवशी चुकून आलो होतो आणि ही लोकेशन आम्हाला एवढी आवडते. हे एवढंच पण जाते रे. आता लिहो आयुष. ही व्हिडिओ तुम्ही एंडपर्यंत बघा, कारण मला काल खूप हिस्ट्री समजले बाळूमामांबद्दल, की ते सांगतात की काय रियालिटी होणार आहे फ्युचरमध्ये. आणि याच्या आधी पण हलसिद्धनाथ यांनी रियालिटी सांगितलेली, रोग येणार आहे जे की करोना येऊन गेला आणि लोक. सुप्रभात मित्रांनो, तर स्वागत आहे तुमचं डे 2 मध्ये. आणि आज आम्ही असंच, आमच्याला काही काम नाही तर आम्ही असंच फिरतोय. आम्ही आता चाललोय नेसरीमध्ये. नेसरीमधून थोडंसं काम आहे ते घ्यायचं आहे आणि ओजाला द्यायचं आहे. ओजाची आज मॅच आहे, तर तिकडे जाऊन आम्ही मॅच पण बघायला जाणार आहोत आणि तिकडून जाणार आहोत माझ्या आजीकडे, म्हणजे मम्मीच्या मम्मीकडे. तर हाच आजचा प्लॅन आहे. आणि मध्ये जर कुठे काही टेम्पल वगैरे लागलं तर तुम्हाला नक्की दाखवू. आणि रात्री मग कोल्हापूरला आलो तर भाई चिकन तर तोडलं पाहिजे ना यार. रात्री एक गडिंग ग्लास मध्ये हॉटेल आहे, तिकडे यायचा प्लॅन करतोय. अजून झाला नाहीये फिक्स. काल रात्री पण आम्ही गेलेलो, पण तो अनप्लॅन्ड होता. आता हा जो करू तो प्लॅन करून करणार आहे, कारण त्याचे रील्स वगैरे खूप बघितलेले मी इंस्टावर. तर जायचं मन खूप दिवसापासून होतं, तर आज बघूया, आज गेलो तर जाऊ आम्ही तिकडे. हाच आजचा प्लॅन आहे बस. आणि बाळूमामाला पण जायचं आहे. बाळूमामाचं तुम्हाला जिथे बाळूमामा राहायचं ते तुम्हाला मी आज दाखवेन ह्या व्हिडिओमध्ये. तर राहा व्हिडिओमध्ये. कॉलेज बघा, कॉलेजचे जे मॅक्युल पण एक नंबर आहेत. म्हणजे आहेत गावी पण काही लोक आहेत जे कॉलेज प्रेमी आहेत आणि त्यांनी मेंटेन ठेवले गाडी. कालच्या व्हिडिओमध्ये पण मी तुम्हाला बोललेलो की कर्नाटकमध्ये पण मी 2 गाड्या बघितल्या होत्या. एकीच्या मॅक्युलचा भाई बाप होते बाप. तिच्यावर मॅक्युल चांगले होते, व्हिडिओमध्ये दिसलेत का बघा तुम्ही. आर्यन गेलाय ते काही सामान घ्यायचं ते घ्यायला या दुकानामध्ये. आणि मग इकडून आम्ही जाणार आहे ओजाची मॅच बघायला. ओजाची मॅच आहे 10. त्याला मी सकाळी विचारलं किती ओव्हरची मॅच आहे, तर मला बोलला 10 किंवा 20 ओव्हरची मॅच असेल. तर तो गेला सकाळी 10:30ला वगैरे. अजून तर त्याची मॅच असेल चालू. बघूया आता जाऊन समजेल काय आहे काय नाही, ते जाऊन बघूया. गावची माणसं एवढी शौकीन असतात ना की पानासाठी पण प्रॉपर अशी बॅग आहे बघा. ही पानासाठी नवीन बॅग त्या माणसानी बनवलेली आणि ही बॅग घ्यायची होती आणि ओजाकडे द्यायची, म्हणजे आज त्यांना ती भेटेल. आणि ही जुनी बॅग आहे त्यांची, ही खराब झाली होती म्हणून त्यांनी नवीन बनवायला दिली. शौक होता है बॉस, करने वाले करते. आम्ही आता चाललोय ओजाची मॅच बघायला. मग ओजाकडे आम्ही हे देऊ आणि मग तिकडून आम्ही फिरणे को घुमणे को आईकडे जाणार. बघा गावी कुठल्या ग्राउंडला जायला रोड्स बघा कसे आहेत. आणि गावच्या साईडला हे स्कूल्सवाल्यांना जे घेऊन जातात त्यांना प्रॉपर ट्रॅक्सनी वगैरे घेऊन जातात. आता आमच्या कुठे आमच्या ह्याच्यामध्ये आम्हाला असं काय नव्हतं. हे बघ हे सगळे जे किट घातलंय ना ओजसने ते सगळं माझं आहे. म्हणजे मी जे लहानपणी यूज करत होते आता ओजस यूज करतोय. ब्रदर्स थिंग्स. तर आम्ही निघालो ओजसच्या इकडून. ओजस रनआउट झाला आणि तो रनआउट नव्हता. किपरचं असं म्हणणं होतं की डायरेक्ट बॉल स्टंपला लागला, पण किपरच्या हाताला लागून बॉल दुसरीकडे गेला आणि किपरचा हात स्टंपला लागला. तर ओजस आऊट तर नव्हता. मी बाहेरून सांगत होतो, पण आता ठीक आहे, मी बोलू नाही शकत काही.
तो झाला आऊट आणि बाहेर आला. आम्ही निघालो आता इकडून आणि चाललोय आईकडे. रनआउट होणं हे खूप घाण गोष्ट आहे. म्हणजे रनआउट झाल्यावर असं रिग्रेट जीवाला लागतं, समजू शकतो मी. आणि फालतूमध्ये रनआउट झाला आणि तो पण रनआउट नसून आऊट देणं तर त्या गल्लीमध्ये कुठेतरी गंगा हॉस्पिटल आहे. गंगा हॉस्पिटल मी सांगितलं याच्या आधी ब्लॉग मध्ये, तुम्हाला माहिती असेल तर. गंगा हॉस्पिटल पुढे आहे रे. काय का पुढे? मला वाटलं मागे गेलं. ते ट्रॅक्टर जन्म इकडे झालाय भावांनो. राहतोय मुंबईत. इथला जन्म आहे माझा भाई. बाजूला 2 पोरी, माझी पोरगा होतो राजा भाई. बस काय किती पोरीने विचारले. पोहोचलो आम्ही आता गडिंग्लज मध्ये. किती पोरीने विचारले तेव्हापासून असं कारण दिस इज माय जन्म प्लेस. गंगा हॉस्पिटल. गंगा हॉस्पिटल गाईज, गंगा हॉस्पिटल. तर आम्ही पोहोचलो आहे पवार वसाहत मध्ये. आजीच्या इकडे मस्त जेवण बिवण बनवलं. आणि पुढे मंदिर कोणते ते आर्यन? काळभैरीचं मंदिर आहे. तर जातात आम्ही तिकडे जाऊ. ते पण भारी आहे, मस्त मंदिर आहे एकदम. असं वर डोंगर आहे आणि खाली पायथ्याशी मंदिर आहे, खूप भारी आहे. तिकडे पण जाणार आहोत, तुम्हाला दाखवतो. आणि ये देखो ये देखो हमारे आजिया बैठे. ब्लॅक मम्मा कुठे? बॉक्स मध्ये ते बघ. हा तू मंदिर बघ कसं बघते. आणि हे जे नाव लिहिलं ना गाईज, माझं नाव लिहिलं आजोबांनी माझ्या. गाईज पोचलो आम्ही, भेटू तुम्हाला नंतर. तर आम्ही आता इथे पोचलोय शेतामध्ये. आणि हे जेवढं सगळं दिसतंय तेवढं आमच्या मामाचं आहे. जिथपर्यंत तुम्हाला दिसतं तिथपर्यंत नाही, तिथपर्यंत नाही, मला नाही माहिती केवढं. पण यार या विहिरीत पोहायला काय मजा येईल. प्रीतम जाड्या वगैरे असते तर आम्ही मस्त उड्या टाकल्या असता. पण एकटं भीती वाटते. हायची फाटते विहिरीत पोहायला. नदीत पोहोचतोय. नदीत पण आता नदी नाही भेटणार. विहीर होती, पोहलो असतो पण नको. रिस्क नो रिस्क. हा बोलतो त्याच्यामध्ये डसणार असा कसा. मग हे पोहोचले आम्ही इथे. आता मस्त आईनी जेवण बनवलंय, जेवणार वगैरे. आणि मग जाताना तिकडे पुढे एक मंदिर आहे, त्या मंदिरात जाणार. आणि मग तिकडून ह्याच्याबरोबर आज स्कॅम झाला. आज यांनी माझी चप्पल घातली, मी याची घातलेली. आणि इथे आल्यावर याच्यावर स्कॅम झाला. होल आहेत खालून. एअर कंडिशनर आहे तो वाला. दाखव ते वाला. तो पाय दाखव. त्याच्यामध्ये काहीतरी घुसलं आतमध्ये. नाही काढलं की ते. कधी काढलंस ते? कटिंग लागेल तर काढलं. बेरिंग हा हे होतं ना, होल होता. मस्त पाणी आहे ना वर दिसतात. ओझ्याला घेऊन ये, ओझा पकडून घेऊन जाईल. ते बघ इथं आहे. ते बघ ते बघ. काय जरी लेट तुम्हाला ट्रिप पाहिजे असेल 10,000 रुपये एकट्याला. खाणं आमच्याकडून. दिस इज राईस गाय, दिस इज राईस. कुठला एवढं विचारू नका. हा तेवढं आम्हाला माहित नाही. पण हा राईस आहे असं बघून तर समजलं आम्हाला राईस आहे. पाणी कसं आहे, लाल लाल झणझणीत या लागतंय. आर्यनची मिरची, आर्यनची. हा वाला नाही, छोटा आर्यनची मिरची आहे ही आहे मिरची. आणि मध्ये मध्ये हे काय, ह्याला काय बोलतात? झेंडूची फुलं ना. कुठलं हे ऑरेंज झेंडूची फुलं झाड. झेंडूची फुलं ती दिसायची. मग हे काय? हा मग तेच रे, इथे दिसणार नाही मला. येडे मल्टिपल बिझनेस गाइज. झेंडूची फुलं, झेंडूची. हमारे घर में सबका बिझनेस है. देखो टोमॅटो गाइज, टोमॅटो दिसतो का? टोमॅटो थांब ना. टोमॅटो हा बघा इथे दिसतो. आणि दिस इज अ ब्रिंजल. काय ब्रिंजल वांग कुठे? ते बघ ते बघ. अरे टॉमी झोपला की. कोणाचा? मी इंजेक्शन घेतले सोड. हे जे आहे ना, हे जे दिसतंय, हे मोठी मोठी पिंक कुठे दिसत? हा आहे पर्पल. हा हे जे काय बोलतात त्याला विसरलो मी. ब्रिंजल वांग. फ्लावर्स आहेत ते ब्रिंजलची झाड आहेत. वांग. तुम्ही दुसऱ्या ते फुलला समजू नका. ह्याला काय बोलतात अरे? नाही कसलं? काजू.
मुरटे काजू त्याच्याबद्दल काहीतरी गाईज बनतंय. काजूचं येस. हे देखो जांभळाचं झाड. जांभळा नाही गहू माता झोपल्यात दोन दोन. आवाज भारी काढत होते. हा हे जांभळाचं झाड पण जांभळ ना लागलं एक पण. दूध काढत नाही रे बाबा मारा बिराची. चिकू 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 गाय काढू नको पिकेल नाहीत. बारके बारके चिकू. आणि हे जे टेंट बांधलेत ना हे असे बकरी वगैरे घेऊन येतात आणि इथे राहतात. त्याच्यानी काय होतं अरे ते बकरीच्या पोटी असते ते फर्टिलायझरसाठी चांगलं असतं ना. खत बकरीची पोटी करते ते फर्टिलायझेशन साठी चांगलं असतं. त्याच्यामुळे असे जे ओपन हे असतात ना त्याच्यामध्ये येऊन ते लोक स्टे करतात. मग ते जे बकरी वगैरे करतात त्याच्यामुळे यांना पण पैसे द्यावे लागतात तरच ते येऊन मुक्काम करतात. चरायला नेतात. आमच्याकडे मागच्या कालच्या ब्लॉगमध्ये व्हिडिओ आहे. हा ते जे काल बकरी घेऊन जात होते ते दुसऱ्या ठिकाणी चरायला घेऊन जात होते. त्यांना बाळूमामांकडे जे बकरी होतात त्यांच्यासारखं यांचं असं असतं. हे बघा इथे बकरी आहेत. दोन्ही पण विहीर मस्त भरल्यात. अरे नाही कसलं घरट आहे याला काय बोलतात. दिदी सुगरणीचं घरट. दिदी घेऊन आलेली एकदा. नाही पण ते काढायचं नसतं ना. पडलेलंच घेऊन जाऊ शकतो आपण का असं स्वतः नसतं काढायचं. कोण चढू शकत नाही म्हणून. ओके म्हणजे म्हणून ते लोक त्या ह्याच्यावरच. ओके घरात बघा ना. इकडे आल्यावर तुम्हाला सगळं भेटणार आहे. केळीची झाडं. अजून काय त्या साईडला आर्यन. बंपर. हा बंपर म्हणजे काय मला पण नाही माहिती पण काहीतरी आहे ते एवढं मला माहिती आहे. पण आई बोलते बंपर बोलतात त्याला पण मला नाही माहिती नक्की काय आहे ते. बघा हे काय बोलतात तुम्ही सांगा मला. शेवग्याची शेंग कुठे. शेवग्याची पपया लिंबू 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 नींबू पानी जूस पिला दो लिंबू का. मळणी करतात. आता ह्याच्याना गाडी घालायची ते भात खाली पडतंय. मग नंतर ते घात झाडायचं ते साईडला टाकायचं आणि अशी झोपडी लावायची. ह्याच्या खालचा भात आहे ते गोळा करायचा. मळणी बोलतात. मळणी. हे इथं भात तयार साईडला झालं केलं. परत कर बोलते परत कर. सोड आर्यन मग. नाही तिला भाई अलाउड नाही वरती. अलाउड नाही. तर आम्ही आईकडून वगैरे तर निघालोय. मस्त गाडी वगैरे वॉश केली आहे. इकडून निघालो आणि रस्त्यातच जाता जाता ते मंदिर आहे. त्या मंदिरात जाता जाऊ मग इकडून पुढे जाऊ. बाळूमामा तर मला नाही वाटत आज होईल. तर बघू उद्या सकाळी उठल्या तिकडे जाऊ. त्यानंतर मग आर्यन जाईल कोल्हापूरला आणि मग रात्री मी बस पकडून मुंबई. असं नाही असं ब्लॉग आमच्या आता डेली येत राहणार. काय डेली तर बघूया. मला जेव्हा मन होईल तेव्हा मी ब्लॉग बनवेनच. असं नाही आम्ही की बाबा कोण बघतंय नाही बघत. मला आवडतं म्हणून मी बनवतो. याच्या आधी तो कालचा ब्लॉग पण असंच काही ठरवलं नव्हतं की बनवायचं आहे भाई हे दाखवायचे ते. पण असं वाटलं की भाई खूप दिवस झाला मोठा ब्लॉग नाही बनवला तर बनवूया. तर म्हणून मी बनवला तो ब्लॉग. तर मस्त झाला ब्लॉग तो. बघा तुम्ही जाऊन. तो टाकलाय मी कालच म्हणजे आजच टाकलाय. तर तुम्ही जाऊन बघू शकता. बघा लवकर. आणि तुम्ही त्या मंदिराच्या जायच्या आधी एक तलाव लागतं बघा. तलावामध्ये पाणी एवढं भरलंय ना. सगळे फिशिंग करायला बसले. ते किती पाणी भरलंय बघा. फुल भरलंय रे तलाव. मला तर वाटतं थोड्या दिवसांनी जर अजून पाऊस पडला तर पाणी वरती आहे रोडवर. मंदिराची इथं आम्ही तर पोहोचलोय. खालची कमान वगैरे तुटले मंदिराची. काय माहिती कशाने तुटले. आणि खाली तलाव बघा किती मस्त वाटतं बघा. खूप वर्षांनंतर आलो या मंदिरामध्ये आणि कसलं भारी आहे अजून पण हे मंदिर.
इथून चालत यावं लागतं वरती. 2 वे आहेत, वरून पण येऊ शकतो आपण आणि खालून पण येऊ शकतो. आम्ही वरतून आलो. वरतून इझी आहे. आर्यनला चालायला जरा प्रॉब्लेम होता ना पोटामुळे, त्यामुळे आम्ही वरून आलो. हे मम्मीच्या घरापासून 5-10 मिनटावरच मंदिर आहे. 2-3 किलोमीटर 2-3 किलोमीटरच आहे. तर मम्मीचं एक मम्मी आणि मावशीचं कुलदैवत तसंच असेल ना, हेच असेल ना की दुसरं आहे रे, म्हणजे हे जवळ आहे तरी मी मानतात ना. हां अच्छा, याची यात्रा वित्रा पण खूप मोठ्याने असते. मी तर कधी आलो नाही. आर्यन आले ना. आपण मागच्या वेळेला तू सोडून गेलेस की ती आपली गावातली यात्रा होती ती मेनीची. ती गावातली ना, ती तिकडची रे गावातली. ह्याच्या यात्रेला तू यार नाही, ही जोरात करत नाही तेवढा. पण कोंबा एकच कापतोय, 2 बकऱ्या सोडून गेला ना मध्ये. काय कापतात बकरी. ते देवाला द्यायचं असतं. हे काय ह्याच्यासाठी नाही, त्यासाठी कापतात. पळून गेलेला. माझी एक्झाम होती म्हणून मी गेलो होतो. एक्झाम होती म्हणून मी गेलेलो. आणि खूप भारी आहे. वरून या ह्याच्यातून थोडं असं पाणी येते, झरा आहे. दाखवा मग तुम्हाला थोड्या दिवस लगेच टाईममध्येच. मंदिराचा कलर पण खूप भारी आहे. दर्शन करून तर झालं. मस्त मंदिर आहे. एकदम शांतता होती. आत्ता तर शांतताच असते, पण यांची जेव्हा यात्रा असते म्हणजे गावच्या मोस्टली जे देवस्थान असतात त्यांची यात्रा असते तेव्हा खरी मजा असते. खूप मजा येते. म्हणजे एकदम फुल क्रेझी असतं. जे आता असतं त्याच्या दुप्पट फुल असं सजावट असते. सगळं पॅक असतं. इथे उभं राहायला जागा नसते यात्रेला. लांबून लोक येतात खूप. आपण पण एक वर्ष येऊ कधीतरी. पैसे वाटले 20 रुपये असतील ते. पैसे वाटले. गाडी बंद पडली. हे बाई सिग्मा मेलनं गाडी बंद पडली. ऍक्सिडेंट. हे बाई पोरगीला हे बघ केवढा आहे. तर आम्ही या लोकेशनवर एक दिवशी चुकून आलो होतो आणि ही लोकेशन आम्हाला एवढी आवडते ना त्याच्यानंतर की आम्ही 2 वेळा त्यानंतर ही लोकेशन शोधली. पण आत्ता आम्हाला रस्ता माहीत झाला या लोकेशनचा. एवढं भारी वाटतं ना इकडे. हा रस्ता कुठे बाहेर पडतो माहिती आहे. इथूनच जायचं आता आपण. खूप भारी लोकेशन आहे. इथे कोणतं तरी असं किल्ल्यासारखं पण आहे, पण तो पडलेला आहे. पण खूप भारी वाटतं या लोकेशनवर येऊन. तू येडायसली हो. लचित लिहू. थांब. काय आहे लचित येडा आहे. एवढंच का जाते रे. आता लिहू आयुष. सुप्रभात, गुड मॉर्निंग मित्रांनो. काल तर आम्ही व्लॉगचा एंड नाही केला कारण तुम्हाला आम्ही बोललेलो की आम्ही चाललोय बाळूमामाला, पण आम्ही नाही गेलो काल बाळूमामाला. काल लेट झालं यायला. आणि काल बाळूमामांचा काहीतरी होतं. कसली यात्रा होती आर्यन ती? हर्षिदनाथ, जे की बाळूमामांचे गुरु होते. त्यांची काल यात्रा होती. त्याच्यामुळे बाळूमामाला खूप गर्दी असणार होती. त्याच्यामुळे आम्ही बाळूमामाला काल गेलो नाही. आम्ही आत्ता चाललोय. आर्यन राईट मारायचं. हां, तर आता आम्ही चाललोय पहिला बाळूमामाला नाही, पहिला एक मेतकामध्ये मंदिर आहे तिकडे जाणार आहे. तिथून मग बाळूमामाला जाणार आहे. आणि ही व्हिडिओ तुम्ही एंडपर्यंत बघा कारण मला काल खूप हिस्ट्री समजले बाळूमामांबद्दल. हर्षिदनाथ जे बाळूमामांचे गुरु होते त्यांच्याबद्दल ती मी तुम्हाला सांगेल. आणि खूप एक्सायटिंग आहे आणि खूप स्टोरी आहे त्यांची. पण मी थोड्यामध्ये जेवढं फार मला माहिती आहे तेवढं मी तुम्हाला सांगेन. मी आर्यन आणि आमचे आयुष साहेब आहेत. आयुष साहेब पुढे बसलेत म्हणून मी मागे बसले. हाय कर आयुष. हाय कर की रे. हाय. तर आम्ही चाललोय आता मंदिरात. मेतक्यामध्ये एक मंदिर आहे तिकडून मग त्याच्यानंतर आम्ही बाळूमामाला जाणार आहोत. हे बाळूमामांचे जे मंदिर आहे इकडे बाळूमामा पहिला जे बाळूमामांचं मेन गाव होतं ते कर्नाटकमध्ये होतं. कर्नाटकमधून ते इकडे येऊन राहिलेले आणि ते आदमापूरमध्ये त्यांनी समाधी घेतलेली. इथे खांबरवलेला म्हणजे जे मी तुम्हाला काल जसे की बोललो बाळूमामांचे हे असतात बकऱ्या असतात ते घेऊन फिरतात. तर ते बाळूमामा इथे थांबलेले. त्याच्यानंतर बाळूमामांनी समाधी आदमापूरमध्ये घेतलेली. तर मेन मंदिर जे आहे ते आदमापूरमध्ये. पण या मंदिरात पण काल खूप गर्दी असणार होती त्याच्यामुळे आम्ही काल ठरवलं की नाही जायचं. तर आज आम्ही चाललोय आणि कालच संडे हाच बाळूमामांचा वार असतो. पण ठीक आहे आम्ही काल नाही गेलो, आता चाललोय. तुम्हाला दाखवतो मी मंदिर कसं आहे.
किडा बघा कसला मोठा आहे, पानासारखा आहे तो, वाटणार पण नाही किडा आहे. कर. आम्ही आलो इकडे आणि आत्ता मला तर आई काय बोलली नाही, पण मंदिराचं काम चालू आहे, तर आतमध्ये जाऊन दर्शन घेता येते का बघा, नाहीतर बाहेरून दर्शन घेऊन मग पुढे जाऊया. तर आम्ही पोचलो आहे, बाळूमामाचे मंदिर आहे तिकडे. कसलं आहे? सोन्याचं आहे. कुणाचं मंदिर आहे आयुष? कोणाचं मंदिर आहे आयुष्य? बाळूमामांचं. मागचं. झाली काय? चला. तू बसणार त्याच्यावर? जायचं तुला त्याच्यावर? घेऊन जावा. अबा इकडे पण आहे. चल. अंगठी दाखव कशी घालायची. कोणासाठी बनवतोस? मावशी बघ, लग्न करून द्यायचं लवकर. तर मी व्हिडिओ इकडेच काढतो, कारण हे कारण आहे आतमध्ये व्हिडिओ अलाउड नाही, तर तुम्ही इथूनच दर्शन करून घ्या. कुठे तू जेवलेलास? काय जेवलेलास? तर ही आंबेल, त्यालाच प्रसाद बोलतात. हे झोप आले रे. हे हे पी आर्यन. त्याला जरा दे. ए पी जरा. अहो प्रसाद आहे ना, नाही बोलायचं. थोडंसं पी. पी जरासंच आहे. टंबू टाक. गुड बॉय. गोवा पासिंग. मॅकविल बघितली. मॅकविल आहे तिला. हा मग सिल्वर लोक बस वगैरे नाही पण येतात. पूर्ण आता बस भरून आले. हे पूर्ण बस भरून सगळे आले दर्शन घ्यायला बाळूमामांचं. आणि MH14 गाडी आहे. दर्शन तर आमचं खूप मस्त झालं. बाळूमामांबद्दल सांगायचं झालं तर बाळूमामांचं खरं गाव आहे ते कर्नाटकमध्ये. आणि बाळूमामा इकडे आले होते कारण तिथल्या जागेवाल्यांशी बाळूमामांचं काहीतरी झालं होतं, त्यामुळे बाळूमामा परत त्या गावात कधीच गेले नाहीत. तर त्याच्यानंतर ते येऊन इथे राहिलेले. जो खांबाची व्हिडिओ याच्या आधी जी मी टाकेन, तो खांब बाळूमामांनी इथे रवला होता. आणि एक स्वर्गात. दोनच खांब आहेत, एक इकडे आणि एक स्वर्गात. आणि त्याच्यानंतर बाळूमामा बकरी वगैरे घेऊन त्यांनी आदमापूरला गेले आणि आदमापूरलाच बाळूमामांची समाधी आहे. आणि काल मी एक हिस्ट्री ऐकली की काल यात्रा होती हलशीतनाथ यांची, जे बाळूमामांचे गुरु आहेत. तर त्यांची यात्रा असते 3 दिवस यात्रा होती ती, 11, 12, 13. त्या यात्रेमध्ये म्हणजे मी काल जसं की दादाकडून ऐकलं, त्या यात्रेमध्ये जे म्हणजे ज्यांच्या पण देव अंगात येतो, ज्यांच्या वागणूक जे भागणूक, तर ते सांगतात. म्हणजे जे काय अरे नाव त्यांचं, हलशीतनाथ एका माणसाच्या म्हणजे कोणाच्या तरी ह्याच्यामध्ये येऊन ते सांगतात की काय रियालिटी होणार आहे फ्युचरमध्ये. आणि याच्या आधी पण हलशीतनाथ यांनी रियालिटी सांगितलेली, रोग येणार आहे जे की करोना येऊन गेला आणि लोकांना मास्क घालायला लागणार आहेत, म्हणजे लोकांना मास्क घालून फिरायला लागणार आहे. ते खरं झालं. त्याच्यानंतर त्यांनी खूप सारी एक हे सांगितले, रियालिटी सांगितले, पण ती कॉन्ट्रोवर्शियल होईल खूप. जे झालं तर चांगली गोष्ट आहे, बघूया फ्युचरमध्ये झाली तर चांगलीच गोष्ट आहे. एक रियालिटी सांगितलेली की भाऊ बहीण पण फ्युचरमध्ये लग्न करतील, म्हणजे भाऊ बहीण पण लग्न करायला, भाऊ आणि बहिणीमध्ये नातं नाही राहणार, ते लोक पण एकामेकांशी लग्न करतील. त्याच्यानंतर एक इपिक म्हणजे खूप
मी ऐकलं आणि माझ्या अंगावर फुल काटा आलेला. मी दादा मला सांगत होता की बाळूमामांचे बकरी जी आहेत ना त्यांच्यावर एक सुद्धा व्हाईट डॉट नाही. जे पण बकरी आहेत बाळूमामांचे ते फुल्ली ब्लॅक आहेत, फुल्ली ब्लॅक. त्यांच्यामध्ये एकाला पण असा व्हाईट डॉट नसणार. आणि बाळूमामांचे असे 20 ग्रुप आहेत, त्याच्यामध्ये पूर्णपणे म्हणजे 20 ग्रुपमध्ये एका ग्रुपमध्ये 200-300 बकरी तरी असेल, असे 20 ग्रुप आहेत. आणि अजून बाळूमामांची बकरी आहेत आणि त्याच्यामध्ये फक्त फिमेल्स ठेवतात. जे मेल्स येतात ते विकून टाकतात, म्हणजे सेल करतात. मेल्स नाही ठेवत, जे फिमेल्स असतात तेच घेऊन फिरतात. आणि अजून पण बाळूमामांची ती जी बकरी आहेत त्यांची पिढी अजून आहे, त्यांचे मुलं आहेत. तर ते एकही व्हाईट डॉट नाही आहे त्यांच्यामध्ये. असं ऐकून खूप हे झालं की वा, म्हणजे अजून पण एवढी चांगली हिस्ट्री आहे ती ऐकून अंगावर काटा आलेला. खूप बरं वाटलं ऐकून. आणि पप्पांचं असं होतं की गावी चाललं असं जाऊ नये. बरं वाटलं खूप. आलो पप्पांमुळे एक दिवस अजून थांबलो आणि दर्शनाला आलो. तर बघूया अजून याच्यानंतर अजून एक बाळूमामाचं छोटंसं मंदिर आहे. तिथली काही हिस्ट्री मला माहीत नाही. तर तिकडे ते जाताना आम्हाला रोडमध्ये लागलं तर आम्ही तिकडे जाणार आहोत, नाहीतर मग घरीच. जर हा व्लॉग तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. आणि अशाच व्लॉगसाठी सांगा की मी असे देवस्थानांचे व्लॉग बनवू का, किंवा कोल्हापूरमध्ये अजून भरपूर काही अशा हिस्ट्रीज आहेत, जे देवस्थान आहेत त्यांची खूप सारी हिस्ट्री आहे. तर मी नक्की बनवेन जर तुम्हाला आवडलं तर. आणि कमेंटमध्ये सांगा कशी होती व्हिडिओ. बाय बाय. 10 मिनिटात